22 वर्ष झाले, पण 22 वर्षामध्ये एक पण गाडी बंद पडली नव्हती. आज आम्हाला गावाला जायचं होतं. मम्मीने मला अर्ध्या अपुऱ्या झोपेत उठून एकदम रेडी केलं गावाला जाण्यासाठी. पण मध्येच रिमझिम रिमझिम पाऊस वारा धारा सुटत गेल्या. पप्पा म्हणत होते गाडी अशी साफ करणार म्हणे, एकदम चकाचक एकदम नवीच्या नवी दिसली पाहिजे म्हणे. गाडी वगैरे साफ करून रेडी झालो बरं का. अशी गाडीची तारीफ केली भाऊ, तेवढ्यात गाडीला काय पनौती लागली काय माहित. गाडी एकदम बंदच पडून गेली, डायरेक्ट उठतच नव्हती. पाणी घुसलं होतं वाटतं प्लग मध्ये. घरचा कारागीर होता, कारागीरने मस्त गाडी वगैरे चालू करून दिली. आम्ही एकदम सनन पिरी पिरी करत 42.5च्या स्पीडने गावाला जाण्यासाठी निघालो. स्पीडने गाडी पळत होती ना, तितक्या स्पीडने थंडी पण वाजत होती, म्हणून चहा वगैरे घेतला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगणार बरं का, हे दोन डोंगर दिसताय ना तुम्हाला, एकचं नाव रावे आहे आणि एकचं नाव जावे आहे. दोघांची एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे भाऊ. इकडे सगळे तुम्हाला ना एकदम मोठे मोठे पंखे दिसणार, ज्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. फायनली मी इतका लांबचा प्रवास करून माझ्या मावशीच्या घरी पोहोचलो. तिथे की सर्व पाहुणे वगैरे आले होते. मामाच्या पोरासोबत एक फोटो वगैरे काढून घेतला. त्याच्यानंतर बसून बसून पार बोर झाला होता. खरं तर आम्ही घर भरणीच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. चला म्हणतं घर वगैरे फिरून. घर वगैरे फिरलं गेलं भाऊ. मामाचा पोरका माझा फोन मागे इतका लागला होता, फोन दे फोन दे फोन दे, मम्मीकडेच नाव सांगतो म्हणे. जसं त्याच्या हातामध्ये फोन दिला भाऊ, एकदम हसायला लागला भाऊ. दोघांना मस्त कार्टून वगैरे लावून दिलं. मावशीचा पोरगा आणि मामाचा पोरगा दोघं कार्टून पाहण्यामध्ये एकदम बिझी होते. त्याच्यानंतर कार्यक्रम वगैरे झाला. आम्ही सनन पेरी पेरी करत वापस गावाकडे निघालो. इकडून येताना ऊन पडत होतं, म्हणून थंड होण्यासाठी मस्त लस्सी